दिल्लीतील हॉटेल्समध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये 21 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय, तर ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमधील आगीत कर्तव्य बजावत असताना एका अग्निशमन जवानासह एका सुरक्षा रक्षकाला वीरमरण आलं। या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी शहरातील अग्निसुरक्षेच्या गंभीर प्रश्नावरती प्रशासनाला धारेवर धरत कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे। सभागृहामध्ये बोलताना उषा वाघ म्हणाले की अशा दुर्घटनांनंतर केवळ शोक व्यक्त करून चालणार नाही, भविष्यात नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांची कठोर अंमलबजावणी करणं ही प्रशासनाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे। ठाणे शहरातील हॉटेल्स, लॉज, बँक्वेट हॉल, फूड स्टॉल, व्यापारी संकुलने आणि गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी अग्निसुरक्षेच्या नियमांचं पालन होत आहे का याची प्रशासनाने गंभीरपणे दखल घ्यावी। त्यांनी विशेषतः आपल्या प्रभागातील महात्मा फुले मार्केटचा मुद्दा उपस्थित करत सांगितलं की या अत्यंत गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये आजही काही अनधिकृत मसाला चक्क्या सुरू असून अनेक ठिकाणी उघड्यावरती गॅस सिलेंडरचा वापर केला जातोय। ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते। हा विषय यापूर्वीही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता, मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही। ही बाब अत्यंत चिंताजनक आहे। गावदेवी मार्केटमधील दुर्घटनेत 2 कर्तव्यदक्ष व्यक्तींना प्राण गमावे लागले। प्रशासन आणखी किती जीव गेल्यानंतर जागे होणार? नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असताना संबंधित विभागाकडून कारवाई का होत नाही? नागरिकांची जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, असा संतप्त सवाल त्यांनी सभागृहामध्ये उपस्थित केला आहे।